नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील देशी दारू दुकानातून अवैध दारू बॉक्स बंद करण्याची संघाची मागणी। संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील देशी दारू दुकानातून अवैध देशी दारूचे बॉक्स मोटरसायकल व चारचाकी वाहनामध्ये वाहतूक केली जाते। सदर वाहतूक थांबविण्यात यावी करिता किसान एकता संघ दिल्ली या संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले। सविस्तर वृत्त असे की संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावातून देशी दारूच्या दुकानाला चिल्लरचा परवाना असून सुद्धा येथील मालक राठोड हे नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे। मोटरसायकल व चारचाकी वाहनाच्या माध्यमाने तालुक्यामध्ये खेडोपाडी दारूचे बॉक्स वाहतूक केले जातात, त्यामुळे नियमाचे उल्लंघन होत असून सदर दुकानाचा परवाना रद्द करावा व सदर वाहतूक बंद करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा, दारूबंदी उत्पादन शुल्क बुलढाणा, उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद, तालुका दंडाधिकारी संग्रामपूर, पोलीस स्टेशन तामगाव यांना निवेदन देण्यात आले आहे। बघूया किसान एकता संघाचे जिल्हा कार्यकर्त्यांची बाईट। किसान एकता संघ भारत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम गायकी आणि संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावामध्ये तर देशीचे दुकान आहे, परंतु त्या ठिकाणावरून चिल्लरच्या ऐवजी पेट्याच्या पेट्या ठोकमध्ये गावामध्ये पोहोचवल्या जातात। त्या गावागावात पोहोचवल्या जातात व त्यापासून जे गरिबांचे मुलं बाळं आहेत ते व्यसनाधीन झाले, त्याचं झालेला आहे। हे आमच्या डोळ्याने पाहिलेले दृश्य आहे। तरी आम्ही चेतावणी देतो प्रशासनाला की यांना हा परवाना दिलेला आहे का, परवाना रद्द करण्यात यावा, असे अन्यथा आम्ही आंदोलन उपोषण करू। मी किसान एकता संघ जिल्हा अध्यक्ष मीना पाटील। माझे एवढेच म्हणणे आहे की आता दिवाळी सणासुदीचे दिवस सुरू आहेत, तरी दारू या व्यसन आहे, त्याच्यामुळे घरामध्ये किती वातावरण खराब होते हे सर्व लेडीजला माहिती आहे आणि त्याचा त्रास फक्त मुलं आणि लेडीजच सहन करतात। दारू पिणाऱ्याला त्याचा काही पश्चाताप होत नाही। तरी पण माझी सरकारला विनंती आहे की याच्यावर प्रतिबंध आणावा।